आझाद मैदानला याल. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चालत येता. त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? अँब्युलन्स आहे की नाही पुढं? तुमच्या पाठीमागे ना पुढं तिथं पुढं उचलून न्या ना. ड्रायव्हर जाय, डॉक्टर आहेत ना. डॉक्टर जा तिकडे. आपल्या डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले काय? गेले का? जा लवकर. डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बर का काय अँब्युलन्स सांगा आणायला सांगितलं होतं ना. हा कुठे येतो मग? आधी काय तिथे एका जागेवर 2-4 अँब्युलन्स घेऊन घ्यावा तिकडे करेल आपल्या. आताच जाऊन ठेवून म्हणा म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या. शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते देत का नाही, त्यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा सगळे, माझी विनंती. आता कुठं आहे? काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना. पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणि पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असेल. सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या. नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. 300 तारीख कोण आहे? आपल्याला कामाला 10 वर्षाला 20 वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना. मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे. आणि आणखी पुढे जमले सीएसटी पेक्षा जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्र